नमस्कार मित्रांनो, आपण आज बघणार आहोत कॉम्पिटेबिलिटी याच्याशी रिलेटेड एक कथा. तरुणाई लग्न करताना आजकाल पहिल्यांदा हाच प्रश्न मनात येतो, जो कोण जोडीदार आपण निवडलाय तो आपल्याबरोबर कॉम्पॅटेबल आहे की नाही. आता खरं म्हणजे मी जी गोष्ट वाचणार आहे ती गोष्ट कॉम्पिटेबिलिटी ही 91 वर्षाचे आजोबा आणि 89 वर्षाची आजी यांची आहे. पण ही प्रत्येकासाठी उपयोगाची आहे. कॉम्पिटेबिलिटी म्हणजे नेमकं काय हे अतिशय सुंदर रीतीने या कथेत सांगितलंय. प्राजक्ता राजदेरकर यांनी लिहिलेली ही कथा थोडीशी मोठी आहे, पण पूर्ण बघा, तुम्हाला निश्चित मजा येईल. एक स्त्रीरोग तज्ञ म्हणून मला ती खूप आवडलेली आहे. आजोबा बसा, थोडं बोलायचं होतं मला. अरे डॉक्टर, मला इथे का बोलवलंस? ऑपरेशन सुरू करताय ना. मी अगदी निघालोच होतो 3ऱ्या मजल्यावर जायला, की ऑलरेडी सुरू झालंय तिचं ऑपरेशन. मग तर मला जायलाच हवं. मी येतो नंतर तुझ्याशी बोलायला. आजोबा आजोबा जरा स्वस्थ बसा बरं खाली. पाणी हवंय का तुम्हाला? आजींना नेलंय ओटीमध्ये, पण तरीही मला एकदा तुम्हाला भेटावंसं वाटलं. मी डॉक्टर कौस्तुभ आणि मीच ऑपरेशन करणार आहे त्यांचं. पण आजोबा, खूप मोठी रिस्क आहे हो. आजी 90 वर्षांच्या आहे. 90 नाही रे, आत्ता कुठे 89 झालंय ते, आणि मी 91. काही होणार नाही तिला. तू 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 घाबरू नकोस. मी सही केली आहे ना कन्सेंटवर. घ्या तुम्ही ऑपरेशन करायला. असं म्हणून आजोबा हळुवारपणे चालत निघून गेले. ओटीच्या बाहेर जाऊन बसले. ते ऑपरेशन पूर्ण होईपर्यंत कुठेही हलणार नव्हते. आजींना सिव्हिअर हार्ट अटॅक आला होता. आजोबांनी वेळेत धावपळ करत त्यांना या हॉस्पिटलमध्ये आणलं होतं. आजीचं वय आणि अटॅकची तीव्रता बघता फारच मोठी रिस्क होती, म्हणून डॉक्टर कौस्तुभला बोलवण्यात आलं होतं. पण त्यांचं या वयात कुठलंही ऑपरेशन करू नये, बॉडी रिस्पॉन्स करणार नाही असं कौस्तुभला वाटत होतं. मेडिसिनल थेरपीवर त्यांना स्टेबल करू, शरीराला कुठलेही कष्ट देण्यात काहीही अर्थ नाही असंच सगळ्या डॉक्टरांचं मत होतं. पण आजोबांना समजावणं केवळ अशक्य. तब्बल 12 तास ऑपरेशन चाललं होतं. आजींची ओपन हार्ट सर्जरी करावी लागली होती. आजोबा ठक्क बसले होते ओटी बाहेर. ना त्यांना तहान भूक लागली होती, ना पेंग आली होती. हातात जपमाळ घेऊन अखंड नामस्मरण चाललं होतं. मध्ये भेटायला आलेला त्यांच्या घरी काम करणारा रघुनाथ आणि सविता आजोबांना काहीतरी खायला घेऊन आले होते. आधेमध्ये फ्लोअरवरच्या मामांनी चहा आणून दिला होता. अजून कोणी येण्याची फारशी शक्यताच नव्हती. वीरभद्रनगरला एका बंगलो सोसायटीत राहायचे आणि आसपासच्या घरातही त्यांच्यासारखी सगळी सिनियर सिटीजन मंडळीच होती. बहुतांश जणांची मुलं परदेशामध्ये स्थायिक होती. आजी आजोबांना मात्र कुणीच नव्हतं. ओटीचं दार उघडलं. आतला डॉक्टरांचा ताफा बाहेर आला. बरी आहे ना ती? ऑपरेशन नीट झालं का? आजोबा या, बोलूयात आपण, असं म्हणत डॉक्टर कौस्तुभनं त्यांना भेटायला त्यांच्या केबिन मध्ये बोलवलं. काय रे बाबा, काही चिंता नाही ना? मी भेटू का तिला? कधी शुद्धीवर येईल ती? आजोबा आजोबा अहो बसा तरी. हे बघ, ऑपरेशन जरा जोखमीचंच होतं. झालंय सगळं नीट. आत्ता फक्त आजींना पुढच्या 6 तासात शुद्ध यायला हवं, म्हणजे काहीच चिंता राहणार नाही. आजींना रूम मध्ये शिफ्ट केलं. आजोबा येरझाऱ्या घालत राहिले. जसं जसं डॉक्टरांनी सांगितलेले 6 तास संपत आले तसतशी आजोबांची अस्वस्थता वाढत होती. डॉक्टरांना देखील चिंता लागलीच होती. आजीचं वय जास्ती असल्यानं लवकर शुद्ध येऊन त्यांच्या संपूर्ण शरीरानं योग्य प्रतिसाद द्यायला हवा होता. पण जी भीती होती तेच झालं. 6 तासानंतरही
आजींना शुद्ध आली नव्हती. मेंदूनं असहकार पुकारला होता. डॉक्टरांचे शंतीचे प्रयत्न चालू होते आणि त्याबरोबरच चालले होते आजोबांचे विशेष प्रयत्न. आजीला शुद्ध यावी म्हणून त्यांच्यात एवढा धीर, एवढं बळ कुठून आलं होतं ते देवच जाणे. मात्र त्यांचा विश्वास ठाम होता. ते क्षणभरही डगमगले नव्हते, हारले नव्हते. आज मी माझ्या हातची मऊ लुसलुशीत लापशी करून आणली आहे. म्हणजे जर युट्यूबवर रेसिपी बघायला लागली मला, पण मी केलाय प्रयत्न. अहो तिची नेहमी तक्रार असायची ना की मी तिला माझ्या हातचं काहीही करून खायला घालत नाही म्हणून. आता मी तक्रारीला वावच देणार नाहीये. एकदा काही सुट्टी घेऊन घरी आली की मी रोज तिला माझ्याच हातचं करून खायला घालणार आहे. पण ती स्वतः सुगरण आहे बरं का. 2-4दा माझ्या हातचं खाल्लं की पुन्हा आयुष्यभर तक्रार नाही करणार ती. असं म्हणत आजोबांनी रूम मधल्या नर्सला डोळे विचकावत ताली दिली होती. आजोबा आजीजवळ बसून पोथी वाचून दाखवायचे, स्तोत्र भजन म्हणायचे, जसं जमेल तसं. कधी त्यांची आवडती गाणी वाजवायचे. त्यांच्या तरुणपणातले किस्से आठवत होते, त्यावर आजींची गप्पा मारायचे. हॉस्पिटलमध्ये त्या फ्लोअरच्या सगळ्यांना आजोबा माहिती झाले होते. विशेष म्हणजे गमती जमती करत ते सगळ्यांशी बोलायचे. आजोबांचे हे रूप काही वेगळंच आहे असं रघुनाथ म्हणाला होता. आजी आजारी झाल्या तेव्हापासून आजोबा फार निवळले असं त्याचं म्हणणं होतं. अहो उठा, अहो पेठेतल्या पप्पू हलवायाकडचा तुमच्या आवडीचा मोतीचुराचा लाडू आणलाय, आणि हो कोपऱ्यावरच्या फुलवाल्याकडून मोगऱ्याचा गजरा देखील आणलाय. मस्त. उठा उठा बरं आता. अहो घर वाट बघताय आपलं, आणि देवघरातल्या फुलवाती संपल्यात. हो तुम्हाला माहिती आहे ना, मला दुसऱ्या कुणाच्या हातच्या फुलवाती नाही आवडत. त्या दिवशी आजोबा जरा भावूक झाले होते. ऑपरेशन नंतरचा 5वा दिवस होता आज. त्याच वेळी डॉक्टर कौस्तुभ व्हिजिटला आले होते. आजोबा, अहो तुम्हीच असा धीर सोडून कसं चालेल? उलट सगळेजण तुमचे केवढं कौतुक करतायत. तुम्ही किती धीराचे आहेत म्हणून सांगतायत, आणि थँकफुली त्यांच्या बाकी सगळ्या सिस्टीम्स नीट वर्क करतायत. मग आपल्या प्रयत्नांना यश मिळणारच आहे, हो ना? हो हो हो, म्हणजे काय, यश तर मिळणार. आणि तुला एक गंमत सांगू का डॉक्टर, ती ना बरेचदा मुद्दाम करते असं. मला तिची सवय माहिती आहे ना. माझी बडबड ऐकायची नसली ना की मुद्दाम झोपेचं नाटक करत असते ती. आताही तसंच काहीसं झालं. पुढच्या महिन्यात 70वा वाढदिवस आहे आमच्या लग्नाचा. कधीचीही मागे लागली होती हिऱ्याच्या कुड्या घेऊन या म्हणून. डायमंड जुबिली करणार आहोत आम्ही. तसा करारच झालाय आमचा. अशी मधीच कोणीतरी कच खाऊन कसं काय चालेल, होय ना? दुसऱ्या दिवशी आजोबा हॉस्पिटलमध्ये सांगून कुठेतरी बाहेर गेले आणि परत आले तेच हातात काहीतरी घेऊन. एक छोटीशी डबी आजींपुढे उघडत म्हणाले, बघा आवडत आहेत का ते? खरं तर आता नव्हतंच देणार तुम्हाला, पण ठरलं होतं ना आता 75व्या वाढदिवसाला मी दे. पण आता तुम्ही एवढा हट्टच करतायत तर का हो इतकं रुसतं का कोणी? चला उठा उठा आता लवकर. आजोबांचा आवाज कातर झाला होता. रूम मध्ये राऊंडवर आलेल्या डॉक्टरांना नर्सला देखील भरून आलं होतं. आजोबा आजींचा हात हातात धरून भाऊक होऊन काहीतरी बोलत होते. त्यांना हाताची पकड जरा घट्ट झाल्याचं जाणवलं. आजींच्या डोळ्यांची बुबुळ सुद्धा हालत होती. आजोबांनी त्वरित डॉक्टरांना सांगितलं. सगळी धावाधाव झाली. 6 दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर आज आजींना शुद्ध आली होती. डॉक्टर कौस्तुभही एका ऑपरेशन नंतर भेटायला आले होते. सगळ्या तपासण्या केल्यानंतर आजी आउट ऑफ डेंजर असल्याचं त्यांनी सांगितलं. आजी आजी अहो किती घाबरवलं तुम्ही सगळ्यांना, म्हणजे आम्हाला सगळ्यांना. आजोबा मात्र अजिबात घाबरले नाही.
त्यांचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. कारण मला खात्री होती मी आधी कधीतरी दिलेल्या त्रासाचा बदला घ्यायला म्हणून ही अशी वागते. तुला सांगतो डॉक्टर, साधं पित्ताशयाचं ऑपरेशन झालं होतं माझं. हिनं मला संपूर्ण वर्षभर पथ्य पाळायला लावलं. आता आता बदल्या घ्यायची वेळ आहे माझी. रूम मधले सगळे खळखळून हसले. आजींच्या चेहऱ्यावरही गोड हसू पसरलं. आजी सुट्टीहून घरी गेल्या तेव्हा आजोबांनी औक्षण करून त्यांचं स्वागत केलं. आजींची औषधं देणं, त्यांचं पथ्य सांभाळणं, त्यांची वेणी घालून देणं, संध्याकाळी त्यांना जरा 2 फेऱ्या मारायला नेणं, सगळं सगळं आजोबांनी अगदी निगुतीने केलं. आजींना आजोबांचं इतकं काळजी घेणं बघून अगदी भरून पावल्यासारखं होत होतं. आपल्या आजारपणानंतर ते किती बदलले हे त्यांना जाणवत होतं. कुठे चाललोय आपण? आणि हा केक, हा बुके कोणासाठी? जरा नीट सांगशील ना. आज मला तुला कोणाला तरी भेटवायचंय. आज कुठलंही महत्वाचं ऑपरेशन नव्हतं म्हणून हा स्पेशल प्लॅन केलाय. तुला आठवतं? दारावरची घंटी वाजली. आजोबा काहीतरी गुणगुणत हळूवार दार उघडायला आले. समोर डॉक्टर कौस्तुभला सपत्नीक पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. अरे वा वा वा, या या डॉक्टर. अरे तू तर मोठं सरप्राईज दिलंस आम्हाला. अहो बघताय का कोण आलंय तुम्हाला भेटायला? आज खास तुम्हा दोघांना शुभेच्छा द्यायला आलोय आम्ही. आजोबा, पण हे काय किचन एप्रोन घालून तुम्ही काय करताय? बरंच झालं तुम्ही दोघं आलात ते. तूच बघ आणि सांग मी किती छान करतो ते सगळं. आज मी स्वतः सगळं हिच्या आवडीचं केलंय. ठरवल्याप्रमाणे मनीचे लाड करणं चाललंय. त्यावर दोघेही खळखळून हसले. पत्नीची ओळख करून दे डॉक्टर कौस्तुभ म्हणाले. बाय द वे, ही माझी मनी केतकी. दोघे एकमेकांना डोळे मिचकावत हसले. केतकी आजोबांच्या पाया पडली. त्यांनी भरभरून आशीर्वाद दिला. पण कौस्तुभ तिला मनी का म्हणाला होता हे तिला कळलंच नव्हतं. तसा लटका राग तिनं व्यक्त केला. आजोबा म्हणाले, अगं बाळा, ती एक गंमतच आहे. आमची ही माझ्या माघारी मला बोका म्हणते. मला ते केव्हाच कळलंय, पण तिला माहिती नाही ना. मग मीही तिला मनी म्हणतो. तसं हाही तुला मनी म्हणतो. तू नाहीस ना गुरगुरत आमच्या हिच्यासारखी काय? यावर सगळेच हसले. कौस्तुभला हे आजोबा एवढे का आवडले हे केतकीला आता कळालं होतं. तिला आता आजींना भेटण्याची उत्सुकता लागली होती. दवाखान्यात आणि ऑपरेशनच्या ओव्हरऑल स्ट्रेसनं आजी तेव्हा फारच कृश झाल्या होत्या. पण आजचं त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज काही आवडच होतं. आजोबांनी त्यांची किती काळजी घेतली असावी हे त्यांच्याकडे बघून स्पष्ट दिसत होतं. आजोबा म्हणायचे त्याप्रमाणे आजी दिसायला एकदम लीना चंदावरकर होत्या. आज त्या सुरेख मोतिया कलरची मोरपंखी काठाची चंदेरी सिल्क साडी नेसल्या होत्या. सुपारी एवढ्या छोट्याशा आंबाड्याला मोगऱ्याचा गजरा माळला होता. कारण त्या दिवशीच्या हिऱ्याच्या कुड्या चमकत होत्या आणि चेहऱ्यावर समाधानी स्मित विलसलं होतं. ठेंगण्या सुबक शरीरयष्टीच्या गोऱ्यापान आजी खरं तर आजोबांपेक्षा दिसायला खूपच उजव्या होत्या. आजोबा उंच आणि सावळे होते आणि जरा धिप्पाडच होते. म्हणजे खरं तर विजोड म्हणावी अशी जोडी होती त्यांची. पण तरीही कौस्तुभच्या दृष्टीनं ते परफेक्ट कपल होते. केतकी एकटीच आजींशी बोलत बसली होती. मनातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं तिला मिळवायची होती. आजी मला खूप सांगितलंय कौस्तुभनं तुम्हा दोघांबद्दल. त्यांच्या मते खरं प्रेम असावं तर ते तुम्हा दोघांसारखं. आज तुम्हाला भेटायचा योग आला. खूप छान झालं. गोडच आहे ना तो छोकरा आणि तुम्ही खूपच गोड आहेस हो. तुमचा लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे अगदीच.
त्यांच्या विद्वत्तेमुळे आणि आमच्या ह्यांच्या अविरत प्रयत्नांमुळे मला दुसरा जन्मच मिळालाय हो. खरे आजी, मला कौस्तुभनं सगळं काही सांगितलं येताना. घरीही अनेकदा बोलायचा तो. आजोबांना तर खरंच हॅट्स ऑफ. खरे ग, अगदी खरे. लहान बाळासारखी काळजी घेतलीये त्यांनी माझी. फार बदलले आहेत ग माझ्या ऑपरेशन नंतर. आमचे हे कितीही कडक रागीट दिसत असले ना तरी वर करवंटी आणि आत खोबरं असेच आहेत हो. आयुष्यभर सगळी सुख ठेवली त्यांनी माझ्या पायाशी. अगदी दृष्ट लागावा असा संसार होता आमचा. आज 70 झाली बाई आमच्या लग्नाची. फक्त मुलबाळ नव्हतं ना आम्हाला. एवढंच काय ते एक गालबोट. पण तुला सांगू, यांच्या कडक स्वभावामुळे कोणाची टाप नव्हती बघ बोलायची. नाहीतर लोकांनी टोचण्या देऊन 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 माझा जीव नकोसा केला असता अगदी. जेव्हा तुमच्यासारखे लोक असं भेटायला येतात ना तेव्हा कोणतीच उणीव राहत नाही ग मला. खूप खूप आनंद होतो. 70 वर्ष एकत्र म्हणजे किती छान ना. पण कधी तुमची भांडणं नाही झाली? अहो, मला कौस्तुभच्या प्रायोरिटीज माहिती आहेत. पण तरीही त्यानं मला नीट वेळ दिला नाही की माझी अशी चिडचिड होते ना. आमची भांडणं होतात. तुम्ही कसं बांधून ठेवलं इतकी वर्ष? तुला अनरसा आवडतो? आजीने विचारलं. तितक्याच आधीरतेनं केतकी म्हणाली, खूप. पण करता येतो का? नाही. मला नेहमी वाटतं आपला संसार हा हा असा अनारसासारखा असतो बघ. अनारसा कसा सहज नाही जमत. त्याला कौशल्य लागतं. उंडी बरोबर मळावी लागते. हळीवार हातानं तो खसखशीवर थापून तितक्यात हलवारपणे तुपात सोडावा लागतो. तरच सुरेख अशी गौर येते त्यावर. अर्थात सगळ्यात आधी त्याचं प्रमाणही जमायला लागतं ना. अनेकदा झाकून ठेवावं लागतं. अनेकदा झोकून द्यावं लागतं. रुसवे फुगवे भांडणं कोणाला चुकलेच. अगदी देवादिकांनाही नाही. पण या गोष्टी तर हव्यातच ना. खमंग फोडणी सारख्या. अगे परफेक्ट कपल कोणीही नसतं ग. तुम्हाला फक्त ते परफेक्टली हँडल करावं लागतं. मग आपण होतो खरे कॉम्पॅटिबल. होय ना? किती फक्त ऐकत होते अगदी मन लावून. तिकडे कौस्तुभ आजोबांना मदत करत होता. आजोबा, तुमची डायमंड ज्युबिली अगदी धुमधडाक्यात साजरी करू ना आपण. हो, आणि तेव्हा तर मी हॉस्पिटलचा सगळा स्टाफ घेऊन येईन. सगळे आठवण काढतात पहा तुमची. होय म्हणजे काय, मी स्वतःच तेव्हा तुम्हा सगळ्यांना आमंत्रण देईन. तुम्ही सगळ्यांनी हिच्या आजारपणात जी मदत केली आहे ना त्याची परतफेड नाही करता येणार मला. हो आजोबा, ते तर आमचं कर्तव्यच होतं ना. पण खरा रोल तुमचा होता. तुमची मेहनत, तुमची प्रगाढ इच्छाशक्ती आणि तुमचं प्रेम. केवळ यामुळेच तुम्ही आजींना परत आणू शकलात. लकी आहे आजी. लकी तर मी आहे बाबा. माझ्यासारख्या तिरपट माणसाला तिनं विना तक्रार आयुष्यभर झेललंय. जमेल तशी जमील तितकी सुख देण्याचा प्रयत्न केलाय मी. पण तिला एक सुख मात्र देऊ नाही शकलो. मातृत्व सुख. माझ्यातल्या कमतरतेमुळे त्या एका सुखापासून वंचित राहिली ती बिचारी. आजोबा, तुमच्यातल्या कमतरतेमुळे काय? अहो, आजी कोमामध्ये होत्या तेव्हा एकदा त्यांचं फुल बॉडी स्क्रीनिंग केलं होतं आम्ही. कौस्तुभ ओघात बोलून गेला. हे गुपित फक्त तुझ्या माझ्यात राहायला हवंय. आयुष्यभर मी ते फार कष्टाने जपलंय. प्रॉमिस. आज त्याच्या मनातला आजोबांबद्दलचा आदर कितीतरी पटीनं वाढला होता. खरं तर आजीचं गर्भाशय प्रेग्नन्सी पेळण्या इतकं कधी डेव्हलपच झालेलं नव्हतं. पण इतकी वर्ष सगळा दोष स्वतःकडे घेत आजोबांनी त्यांच्यातली ही उणीव झाकून दिली होती.
खुद्द आजींनाही त्या गोष्टीची कल्पना नव्हती. किती हे प्रेम. डॉक्टर कौस्तुभनं आणलेला केक कापून आजोबांनी केलेल्या बेताचा आस्वाद घेत मनसोक्तपणे गप्पा मारत आजी आजोबांच्या लग्नाचा 70वा वाढदिवस छान साजरा झाला होता. या दोघांच्यामुळे आज कॉम्पॅटेबिलिटी या शब्दाचा खरा अर्थ डॉक्टर कौस्तुभ आणि केकीला कळला होता.